आजची आपली रेसिपी बघून तुमचा विश्वास बसणार नाही की आपण हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेल्या आहेत. म्हणजे चपाती वगैरे किंवा पोळी आपण म्हणतो त्याला. उरल्यानंतर त्यांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा. हे स्नॅक्स बनवल्यानंतर तुम्ही मुद्दामहून पोळ्या उरवाल, शिळ्या पोळ्या उरवाल आणि त्यापासून हे स्नॅक्स बनवाल. मुलंही खूप आवडीने खातील. कुठल्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर अप्रतिम लागतं. चवीला जेवढं अप्रतिम आहे तेवढंच बनवायलाही खूप सोपं आणि कमी साहित्यही लागतं. तर सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे मी पोळ्या घेतलेल्या आहेत. 3 माझ्या पोळ्या उरल्या होत्या. तर या पोळ्यांची आता आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी सुरीच्या साहाय्याने याचे मध्यभागी चिरा देऊन आपण याचे 4 स्लाइसेस करणार आहोत. म्हणजे आपल्याला काय होईल, पोळ्या चिरायला सोपं पडेल. तर हे बघा, त्यानंतर याचे एकत्र करून आपण पातळ पातळ असे काप करून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही एकदा बनवल्यानंतर मुलं स्वतःहून तुम्हाला सांगतील की मम्मी चपाती शिळ्या चपातींचा आम्हाला हे स्नॅक्स बनवून दे म्हणून. तर याचे आता आपल्याला एकदम पातळ पातळ असे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत. तर बघा, असे एकदम पातळ स्लाइसेस करून घेतो. मिक्सरला लावायचं नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्याला असे स्लाइसेसच करून घ्यायचे आहेत पातळ पातळ. तर मी सर्व चपातीचे असे स्लाइसेस करून घेते. तर हे चपातीचे असे बघा आपल्याला स्लाइसेस करून झालेले आहेत, पातळ काप करून झालेले आहेत. आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. तर ही एका मोठा असं बाउल घ्यायचं, त्यामध्ये हे आपण पोळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये अगदी थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत. म्हणजे आपली पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत, चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि कारण आपण जे स्नॅक्स बनवलं आहे ते एकदम फिक्कं लागायला लागू नये म्हणून थोडंसं हलकंसं आपण यामध्ये मसाले घातले. त्यानंतर 2 चमचे घालायचं आहे कॉर्नफ्लोअर किंवा मग मैदाही घालू शकता तुम्ही. यामुळे काय होईल, जे आपण पोळ्या घेतलेल्या आहेत त्यांना छान असं बाइंडिंग येईल, कुरकुरीतपणा येईल आपल्या स्नॅक्सला, म्हणून थोडंसं आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. त्याऐवजी तुम्हाला सांगितलं ना, मैदाही घालू शकता. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे त्याला ओलसरपणा थोडासा येण्यासाठी आणि कॉर्नफ्लोअर चपात्यांना लागण्यासाठी 2 चमचेच पाणी घालायचं आहे, जास्त नाही. हलकंसं पाणी घालायचं आहे, साधारण 2 चमचेच मी बघा इथे पाणी घातलेलं आहे. आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जे कॉर्नफ्लोअर आणि मसाले आहेत छान असे पोळींना चिकटतील आणि फ्लेवर छान येईल त्याचा. असं व्यवस्थित मिक्स करून आपण हे ठेवणार आहोत साईडला. आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया आपण. तर बघा, मिक्स करून झालेलं आहे, ते याला मी ठेवते साईडला. आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे. आणि याला चांगलं असं कुस्करून घ्यायचं आहे. मस्त एकजीव झाले पाहिजेत बटाटे. तर बटाट्यांऐवजी तुम्ही उकडलेली केळीही थोडी उकडून घेऊ शकता. कच्ची केळी थोडीशी उकडून घ्या आणि त्याने ती असं स्नॅक्स बनवू शकता. तर बटाटे बघा मस्त असे एकजीव करून घेतलेले आहेत. पोळी राहिली नाही पाहिजे, छान असं एकजीव झाले पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपण अगदी बेसिक साहित्य घालणार आहोत. तर एक छोट्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे. एक हिरवी मिरची घालते आहे, एकदम बारीक चिरून घातलेली आहे. त्यानंतर थोडीशी घालायची कोथिंबीर. यामध्ये इतर काही घालायची गरज नाही आहे. 1 चमचा घालते मी आलं लसूण पेस्ट. तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर चटपटीत असं टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा चाट मसाला घालू शकता. गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा आपण हळद घालतो आहे, त्यामुळे कलर खूप छान येईल. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार घालूया मीठ. आणि हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही असं मिक्स केलं तरी छान होतं. तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा. मस्त असं कलरही खूप छान आलेला आहे बटाट्यांच्या भाजीला. तर अगदी बेसिक साहित्यामध्ये आपण हे स्नॅक्स बनवतो आहे. त्यानंतर मस्त असे याचा गोल गोळा करून आपल्याला याला असा शेप द्यायचा आहे. तर सिलेंडरचा कसा शेप असतो तसा मी याला शेप देते आहे. तुम्हाला गोल बनवायचं असेल पॅटीसारखं तरीही तुम्ही बनवू शकता. तर बघा, मी असं ह्याला सिलेंडर साईजचा शेप देते आहे. तर असेच जे आपण सर्व हे बटाट्याची भाजीचे शेप करून घेणार आहोत स्नॅक्स. किंवा तुम्हाला जो शेप आवडतो त्या गोल करू शकता. मला जसं शेप द्यायचा असेल, जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता. मला असं शेप आवडतो म्हणून मी या पद्धतीने बनवलेलं आहे बघा.
तर याच पद्धतीने आपण सर्व हे स्नॅक्स बनवून घेऊया. तर आता हे आपल्या बटाट्याचं स्नॅक्स बनवून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं, आपल्याला इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे किंवा मैदा घेऊ शकता. त्यामध्ये 1 चमचा मी घालते गव्हाचं पीठ किंवा फक्त तुम्ही गव्हाचं पीठ घेतलात तरी चालेल. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि मस्त अशी घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. नुसत्या गव्हाचा पिठाचा वापर केला तरी चालेल, कारण आपल्याला फक्त हे जे आपलं स्नॅक्स आहे त्याला थोडासा ओलसरपणा येऊन आपण जे पोळ्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ते चिकटण्यासाठी बनवलेलं आहे आपण ही पेस्ट. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा हे चपातीचं हे आपलं सॅलडसारखं झालेलं आहे, मस्त तयार. हे तुम्ही असंचही खाऊ शकता. आता यामध्ये आपण जे बटाट्याचे रोल बनवून ठेवले होते ते एक मस्त अशी पेस्टमध्ये पूर्ण घोळून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच याला आपण हे चपातीच्या मिश्रणात घालायचं आहे आणि याला पूर्ण चपातीने असं कवर करून घ्यायचं आहे चपातीच्या पीसेसने. खूप छान दिसायलाही खूप सुंदर आणि मस्त असं स्नॅक्स लागतं. हे स्नॅक्स खाल्ल्यानंतर मी सांगते गॅरंटीने तुम्ही पोळ्या जास्त बनवाल आणि वरून त्यापासून हे स्नॅक्स बनवाल. एवढं चटपटीत आणि चविष्ट असं हे स्नॅक्स लागतं. जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही बटाट्याच्या रोलमध्ये चीज स्लाइसही घालून बनवू शकता. तर बघा असं पूर्ण चपातीने कवर करून आपले स्नॅक्स तयार आहे. त्यानंतर मी तेलही छान असं गरम तेलामध्ये तापून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर हे आपण स्नॅक्स एक एक करून घालणार आहोत. तेलामध्ये सोडायचं आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडं आलटून पलटून आपण ह्याला मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या, मग थोड्या वेळाने पलटून त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करा. असं टर्न करत करत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. बघा मस्त दिसतंय, किती सुंदर दिसतंय, तेवढंच चवीला अप्रतिम आहे. यासाठी अशी वेगळी चटणी वगैरे काही बनवायची गरज नाही किंवा चहाबरोबरही अप्रतिम लागेल. सॉस चटणीचीही गरज नाही आहे. तर बघा मस्त सर्व बाजूने मी याला असं पलटून छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि एवढं कुरकुरीत हे आताच लागतंय ना, मस्त असं कुरकुरीत दिसतंय बघा. तर थोडं पलटून ह्याला फ्राय करून घेते. तर हे स्नॅक्स आपलं तयार झालं आहे बघा. मस्त दिसतंय, खूपच सुंदर दिसतंय आणि मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. तर हे आपण सर्व करूया. तर बघा मस्त किती छान दिसतंय बघा. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल.